will be discuss a new topic. Topic name is immunization. Okay. So in community health nursing, it is the most important topic आहे हा इम्युनायझेशन. ओके का? कारण की सगळ्यात मेन फोकस आपण इम्युनायझेशनवर करतो इन कम्युनिटीमध्ये. इम्युनायझेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस. ओके, या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे कम्युनिटीमध्ये. तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनसाठी हे इम्युनायझेशन आहे. इम्युनायझेशन शेड्यूल तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. ओके, बीसीजी वॅक्सिनेशन तेव्हा केव्हा देतात, विटॅमिन ए केव्हा देतात, डिप्थेरिया केव्हा देतात, पर्टुसिस केव्हा देतात, मिझल्स केव्हा देतात, ओके, बूस्टर डोस केव्हा देतात, प्रेग्नन्सीमध्ये कोणता वॅक्सिनेशन देतात. ओके, ऑल दॅट. ओके सर, आता आपण या ठिकाणी वन बाय वन करून बघू की इम्युनायझेशन मध्ये आहेत का तरी एवढं इम्पॉर्टंट. ओके, इम्युनायझेशन मध्ये हे बघा, इम्युनायझेशन हे कोणा स्टॅब्लिश केलं होतं बघा, या ठिकाणी सायंटिस्टचं पण नाव आहे. ओके, इम्युनायझेशन इट इज अ नेव्हर अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ म्हणजे काय, एडवर्ड जेनर. आपल्या माइंडमध्ये आपण डेव्हलप करतो ना एखादी कंडिशन असेल. ओके, आपण काय माइंडमध्ये थॉट करतो. सो याने पण असंच थॉट केलं होतं की आपण डिसीजेसवर वॅक्सिनेशन काढू. ओके, डिसीजेस म्हणजे डिसीजेसवर वॅक्सिनेशन कोणत्या कोणत्या प्रिव्हेंट करतात आपण या ठिकाणी बघू. हा जस्ट नॉर्मल पार्ट झाला तुमचा. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतात, तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही. आपला मेन टॉपिक या ठिकाणी स्टार्ट झाला आहे, इम्युनायझेशन. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतं की अर्थची इमेज आहे. अर्थला आपण सिरिंज दाखवलेली आहेत. ओके, त्यानंतर बॅक्टेरियाज आहेत की जे ग्रो करतायत, त्यानंतर हॉस्पिटल्स आहे. ओके, यामध्ये तुम्हाला दिसतं की बॅक्टेरिया ग्रो झाल्यानंतर आपण काय करतो, वॅक्सिनेट करतो, प्रिव्हेन्शन करतो. ओके, आपल्या आजचे कंटेंट कोणते कोणते, इम्युनायझेशन फर्स्ट वन आपण रीड करणार आहे. वॅक्सिन्स आणि वॅक्सिनचे टाइप्स कोणते कोणते आहेत, त्यानंतर इम्युनायझेशन आणि त्याचे प्रोग्राम. हे बोललो ना तुम्हाला, इम्युनायझेशनचा प्रोग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कोल्ड चेन बद्दल थोडं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आणि रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स इन इम्युनायझेशन. ओके, सो फर्स्ट वन आपण बघू इम्युनायझेशन म्हणजे काय. इम्युनायझेशन इट इज अ मेकॅनिझम बिल्डिंग द इम्युनिटी थ्रू द आर्टिफिशियल मीन्स दिस कॉल्ड ॲज अ इम्युनायझेशन. ओके, सो इट इज अ मेकॅनिझम आहे ही. ओके, आपण बिल्डअप काय करतो, आपले इम्युनिटी दोन टाईप आहेत, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह. ओके, पॅसिव्ह मध्ये पण आहे इननेट इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, दोन आहेत त्यामध्ये. एक असते जे नॅचरल असते आपली, ओके, ऍक्टिव्ह, आणि पॅसिव्ह म्हणजे की आपण त्याला ग्रो करतो, म्हणजे की आपण वॅक्सिनेशन घेऊन सनी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणार. ओके, डेफिनेशन कळाली तुम्हाला. अ मेकॅनिझम ऑफ बिल्डिंग इम्युनिटी थ्रू द आर्टिफिशियल मीन्स कॉल्ड ॲज अ इम्युनायझेशन. आर्टिफिशियली आपण स्ट्रॉंग करणार आपली इम्युनिटी. नॅचरली आपली इम्युनिटी तर स्ट्रॉंग आहे. ओके, सो तुम्हाला फर्स्ट वन एखादा बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाला, सो तुमची नॅचरल इम्युनिटी काय करणार, त्या ठिकाणी त्याला किल करायचा प्रयत्न. पण जर का तो बॅक्टेरिया जास्तच ग्रो झाला, सो तुम्हाला काय करावं लागणार, त्यावेळेला वॅक्सिनेशन करावं लागणार. आपण बीसीजी वॅक्सिनेशन घेतो. बीसीजी वॅक्सिनेशन कशासाठी, ट्युबरक्युलोसिससाठी. पण आपला ट्युबरक्युलोसिस होतोच ना, सो आपण काय करतो, त्याला प्रिव्हेंट करतो, आपल्या पॅसिव्ह इम्युनिटीला स्ट्रॉंग करणार. ओके, म्हणजे आर्टिफिशियली आपण डेव्हलप करतो आपल्या बॉडीमध्ये अँटीजन अँटीबॉडी. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इम्युनायझेशन. ऑब्जेक्टिव्ह काय, प्रमोटिंग हेल्थ अँड लाईफ एक्सपेक्टेन्सी. ओके, प्रमोटर काय करणार, आपली हेल्थ आणि लाईफ फॉर वेलबिंग साठी. ओके, त्यानंतर आहे कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स अँड देअर कॅरियर. इन्फेक्शन कंट्रोल करतो ना आपण. आता कॅरियर फॅक्टर्स कोणते, बॅक्टेरिया झाला, फंगस झाला. ओके, ते कॅरियर फॅक्टर्स आपल्या बॉडीवर अफेक्ट करणार, म्हणून आपण काय करणार, कंट्रोल करणार आपण त्यांना. ओके, इम्युनायझेशन थ्रू. रेड्यूस मॅटर्नल मॉर्टिलिटी. मॅटर्नल म्हणजे काय, मदर्स. मदरमध्ये जर का इन्फेक्शन रेट जास्त झाले, सो आपण त्या ठिकाणी मदरला पण वॅक्सिनेशन करतो. आपण मदरला मेडिकेशन्स कमी करणार, पण वॅक्सिनेशन जास्त करणार. मदरमध्ये सगळ्यात अगोदर होता डोस टिटॅनस. ओके, टिटॅनस टॉक्सिसिटी म्हणजे असा ड्रग्स होता. सो आपण आपण मदरला देत होतो अगोदर. ओके, ज्यावेळेला इम्युनायझेशन शेड्यूल स्टार्ट झाला होता, एक्सपेक्टेड इम्युनायझेशन शेड्यूल. एक्सपेक्टेड म्हणजे एक्सपांड केला होता त्यांनी, म्हणून त्यांनी एक्सपेक्टेड इम्युनायझेशन शेड्यूल. नंतर त्याने रिवाइज केला इम्युनायझेशन शेड्यूल, परत रिवाइज केला. रिवाइज केल्यानंतर मग त्याने नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल असं लॉन्च केलं.
इयर वाईज. ओके, तर मग अगोदर मदरला आपण फक्त टीटी हा डोस देत होतो. मग आता त्यानंतर टीटी दिल्यानंतर पण मदरला चान्सेस होते इन्फेक्ट होण्याचे टिटॅनस पासून. मग मदरला टिटॅनस पासून आपण अजून कसं प्रिव्हेंट करणार, मग आपण बुस्टर डोस त्यांना देणार. ओके, बुस्टर डोस आपण त्या ठिकाणी त्यांना देत होतो. ओके, मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मदर्स. मॅटर्नल म्हणजे काय, मदर. गेस्टेशनल मदर. ओके, किंवा गेस्टेशनल म्हणजे काय, जो टाइम पिरियड आहे डिलिव्हरी पर्यंत मदरचा, स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत, त्याला आपण काय बोलणार, मॅटर्नल पिरियड. ओके, सॉरी. त्यानंतर आहे रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. हे बघा, रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ओके, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय. ओके, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच की आता इन्फंट आहे, इन्फंट म्हणजे किती, 1 इयर पर्यंत चिल्ड्रन्स आहे. ओके, छोटा बाळ आहे 1 इयर पर्यंत. सो तो इन्फेक्टेड झालेला आहे. ओके, आपण त्याला डोस दिला नाही, सो त्यामुळे सुद्धा आपल्याला ही रेट कमी होता येईल, म्हणजे की त्यांची डेथ रेट कमी करता येईल. त्यानंतर आपण बघणार आहे वॅक्सिन्स अँड देअर टाइप्स. About vaccines, any preparations of the weekend or killing the bacteria of various, तुम्हाला दिसते ना, any preparations of weekends or killing the bacteria of viruses introduced into the body to prevent a diseases by the stimulating antibodies against it. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये आपण काय करतो, अँटीजन स्टार्ट करतो ना डेव्हलप व्हायला. आता जर का मला मलेरिया होणार आहेत, ओके, किंवा मला मिजल्स मध्ये तुम्हाला मिजल्स, चिकन पॉक्स, ओके, आता मला चिकन पॉक्स होणार आहेत, सो अँटीबॉडी अफेक्ट होणार ना, अँटीबॉडी आणि अँटीजनचे रिॲक्शन होणार, मगच तो स्प्रेड होऊ शकतो ना. सो माझ्या बॉडीमध्ये मी काय करणार, अँटीबॉडी स्टार्ट करणार. ओके, अँटीबॉडी स्टार्ट करणार माझ्या बॉडीमध्ये. ओके, सो मग मी ज्या वेळेला चिकन पॉक्सची वॅक्सिनेशन घेतली ना, काय बोलतो, ओके, जर का माझ्या बॉडीमध्ये जर का अँटीबॉडीज प्रेझेंट असली, सो अँटीजन काय करणार, अफेक्ट करणार नाही. चिकन पॉक्स जर का माझ्या बॉडीमध्ये एंटर जर झाला, सो माझ्या अँटीबॉडीज काय करणार, त्या चिकन पॉक्सच्या व्हायरसला किल करणार. समजतंय ना, अबाउट वॅक्सिन्स याला असं म्हणतात. टाइप्स ऑफ वॅक्सिन्स, कोणत्या कोणत्या टाइपचे वॅक्सिन्स आहे. फर्स्ट वन आहे लाईव्ह वॅक्सिन्स, लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन्स म्हणजे लाईव्ह वॅक्सिन्स. त्यानंतर आहे टॉक्सिक वॅक्सिन्स, किल वॅक्सिन अँड प्युरिफाईड वॅक्सिन्स. लाईव्ह वॅक्सिन्स म्हणजे काय, की जे डिसिजेस आहे ना, लाईव्ह डिसिजेस, त्यांना आपण किल करण्यासाठी करतो. टॉक्सिक वॅक्सिन म्हणजे काय, टॉक्झिसिटी झाली एखाद्या ड्रगची किंवा एखाद्या डिसिजेसची, जो आपण त्याला टॉक्सिक वॅक्सिन म्हणतो. किल वॅक्सिन्स म्हणजे काय, बॅक्टेरिया किल करण्यासाठी. ओके, प्युरिफाईड वॅक्सिन म्हणजे काय, असं काय माहिती तुम्हाला, प्युरिफाईड वॅक्सिन्स कधी ऐकलेलं आहे का, सांगतो मी. ओके, प्युरिफाईड वॅक्सिन्स म्हणजे काय, लाईव्ह वॅक्सिन्स म्हणजे काय, आणि किल वॅक्सिन्स म्हणजे काय. ओके, या ठिकाणी तुम्हाला तो दिलेलं आहे. लाईव्ह वॅक्सिन्स कोणत्या कोणत्या आहेत, जे की आपल्याला लाईव्ह करायला, सर्वाइव्ह करायला हेल्प करतात. ओके, रुबेला वॅक्सिन्स असेल, ओके, त्यानंतर मिझल्स वॅक्सिन्स असेल, ओके, त्यानंतर हेपॅटायटिस वॅक्सिन असेल, ओके, त्या वॅक्सिन्स. त्यानंतर टॉक्सिक वॅक्सिन म्हणजे कोणत्या, टॉक्झिसिटी झाली, टिटॅनस टॉक्झिसिटी झाली, सो टीटी वॅक्सिन्स झाली त्यामध्ये. किल वॅक्सिन्स कोणत्या, बॅक्टेरिया किल करणार, बीसीजी वॅक्सिन्स. त्यानंतर व्हिटॅमिन ए वॅक्सिन्स, डिप्थेरिया वॅक्सिन, पर्ट्युसिस वॅक्सिन, ओके, या वॅक्सिन्स. त्यानंतर प्युरिफाईड वॅक्सिन म्हणजे काय, जे की विदाउट एनी डायल्युटेशन आपण डायरेक्ट देतो. सम वॅक्सिन म्हणजे काय करतो, आपण नॉर्मल सलाईनमध्ये डायल्यूट करतो, पण ह्या वॅक्सिन असतात ज्या आपण प्युरिफाईड करतो, डायरेक्टली देतो. कोणत्या वॅक्सिन असतात त्या, आपला आपण दो बूंद जिंदगीचे घेतो ना, कोणता पोलिओ डोस, ओके, ओपीव्ही, ओरल पोलिओ वॅक्सिन्स, ओके, त्या. आता आपण इम्युनायझेशन प्रोग्राम बघणार आहे, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम. इम्युनायझेशन माइलस्टोन्स इन इंडिया. ईपीआय काय, एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन. ईपीआय 1978 मध्ये स्टार्ट झाला होता, ईपीआय. ओके, एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन. त्यानंतर युपीआय काय, युपीआय कोण सांगू शकतो, प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशनच आहे. यूपीआय
एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन, एक्सपांड किंवा एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन दोन आहेत. UPI सर्च करून बघा, UPI करा ना सर्च. ओके, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये आपण माइलस्टोन बघणार आहेत. फर्स्ट वन आहे EPI, एक्सपेक्टेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन इन 1978. ओके, त्यानंतर आहे UPI, युनिव्हर्सल प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन इन 1985. ओके, त्यानंतर आहे CSSM. CSSM म्हणजे काय, चाइल्ड सर्वाइव्ह अँड सेम मदरहुड. ओके, इन 1992. ओके, 92. NHRM 2005. ओके, 2005 काय, NRHM म्हणजे की नॅशनल रूरल ऑफ हेल्थ मिशन, त्या ठिकाणी 2005 मध्ये स्टार्ट केलं होतं. प्राथमिक आरोग्य केंद्र. ओके, NRHM च्या अंडर आपण स्कीम्स काही ज्या आपण स्टार्ट केलेल्या होत्या फॉर द इम्युनायझेशन साठी. ओके, त्यानंतर पण सेम वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करणार आपण. प्रिव्हेंटेबल डिसीज. प्रिव्हेंटेबल डिसीज कोणत्या कोणत्या आहेत, ज्या की आपल्याला डिसीज प्रिव्हेंट करायचे आहेत. डिप्थेरिया हा कम्युनिकेबल डिसीज आहे, डिप्थेरिया. पर्टुसिस, DPT, डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस. 3 वॅक्सिनचे मिळून आपण एकाच टायमिंगला आपण वॅक्सिनेट करणार. ओके, त्यानंतर आहे टिटॅनस, DPT वॅक्सिनेशन. तुम्हाला नंतर समजणार प्रोग्राम ज्या तुम्ही बघणार ना त्यावेळेला. त्यानंतर आहे पोलिओ, मिझल्स रुबेला. ओके, त्यानंतर रोटा व्हायरस, हेपॅटायटिस B, मेनिंजायटिस. मेनिंजायटिस म्हणजे काय, जे बेबीची स्पायनल कॉर्ड असतो ना आणि आपला इन्फ्लॅमेशन इन ब्रेन, ड्युरामॅटर जे असतो ना ब्रेन मध्ये, त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन होतं, त्याला आपण मेनिंजायटिस बोलतो. सो ज्यावेळेला बेबीचं हेड असं आहे ना, त्या ठिकाणी बेबीचं हेड असं असतं. ओके, स्टॅबिलिटी मेंटेन राहणार त्यामध्ये. का, व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा फंगस इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं बेबीमध्ये. ओके, त्यानंतर आहे ट्युबरक्युलोसिस, BCG वॅक्सिन. न्यूमोनिया वॅक्सिन. जॅपनीज इन्सेफेलायटिस, JE वॅक्सिन. जॅपनीज इन्सेफेलायटिस वॅक्सिन. म्हणून मी तुम्हाला अगोदर कोणते डिसीज शिकवले, कम्युनिकेबल डिसीज झालेत ना आपले सगळे. जॅपनीज इन्सेफेलायटिस तुम्हाला शिकवलं का, त्यामध्ये एवढं शिकण्यासारखं काही नाही. जॅपनीज इन्सेफेलायटिस म्हणजे काय, हा जॅपनीज म्हणजे त्या कंट्रीतून आलेला आहे. ओके, हा कम्युनिकेबल डिसीज आहे. 1% किंवा अनदर पर्सेंटेज अफेक्टेड व्हायचे आणि त्यांच्यावर त्यांची डेथ व्हायची. म्हणून आपण जॅपनीज इन्सेफेलायटिस हे असे डिसीज कंडिशन आपण बघतो. आता नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. इम्युनायझेशन शेड्यूल हा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झामला विचारतात. ऍट बर्थ, ज्यावेळेला बेबी बर्थ होतो ना त्यावेळेला कोणत्या कोणत्या वॅक्सिन देतात. BCG फुल फॉर्म माहिती BCG चा. पुढे तर लिहून ठेवा आणि सर्च मारा नंतर लेक्चर झाल्यानंतर. मला माहिती त्याचा फुल फॉर्म, असं नका विचार करू. बॅसिलस त्याचं फर्स्ट वन नाव आहे, मग तुम्हाला त्यानंतर तुम्ही पुढचं फाइंड आउट करा. ओके, कारण की तुम्ही फाइंड आउट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही फुल फॉर्म कोणते कोणते काय. OPV ओरल पोलिओ वॅक्सिन्स. ओके, OPV. आता BCG आपण केव्हा देणार, ऍट बर्थ. बेबीचा बर्थ झाल्यानंतर आपण त्याला विदिन 24 आवर्स किंवा विदिन 1 वीक मध्ये आपण देणार. लाईक ID म्हणजे काय, इंट्राडर्मल. रूट्स ऑफ तुम्ही शिकले ना ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन, इंट्राडर्मल कसा, या ठिकाणी देणार की या ठिकाणी देणार की थायमन देणार. साइट ऑफ हे पण सर्च करायचं आहे. ओके, समजलं. एकदा परत सांगतो सगळ्यांना BCG चा फुल फॉर्म काय. बॅसिली कॅल्मेट क्युरी. ओके, बॅसिली कॅल्मेट. त्यांना सांगतात एकदा परत, त्यांना आहे ना, तेच म्हणलं कधी बघतात तिकडे. ओके, हुशार आहेत. ओके, त्यानंतर आहे इंट्राडर्मल मीन्स ID. आपण इंट्राडर्मल देतो, डर्मल लेअर मध्ये आपल्या स्किन लेअर शिकले तुम्ही. ओके, त्यामध्ये इंट्राडर्मल. ऍट बर्थ विदिन 1 वीक मध्ये आपल्याला ते द्यायचंय. ओके, कधी कधी मदरला एज्युकेशन नसते एवढं, मदर काय करते, अवॉइड करायचंय का आपल्याला नाही त्याची. ओके, 6 वीक मध्ये OPV फर्स्ट डोस.
ओके, इकडे बघा सगळे ओपीव्ही ओरल पोलिओ वॅक्सिन्स 1 हा. फर्स्ट डोस द्यायचा आपल्याला त्या ठिकाणी. फर्स्ट डोस कसा? ओरली 2 ड्रॉप. ओके, ओरली आपण देतो 2 ड्रॉप ओपीव्ही फर्स्ट डोस. त्यानंतर डीपीटी काय? ओपीव्ही डीपीटी डीपीटी डायप्थेरिया कैसे है? डिप्थेरिया है ना ते. पर्टुसिस टिटॅनस. ओके, त्यानंतर अजून कोणते कोणते त्या ठिकाणी? डीपीटी फर्स्ट सेकंड डोस हा. फर्स्ट 1 डोस आपण देतो किती? 6 वीक मध्ये. सेकंड डोस देणार आपण 10 वीक मध्ये. ओके, डीपीटी समजलं? मी विचारणार तुम्हाला, नेक्स्ट रिव्हिजन करणार तुमची परत, न फक्त सांगायचं आहे. ओके, डीपीटी फर्स्ट डोस आपण देतो इंट्रामस्क्युलर हा, डायरेक्ट आयएम. कारण की 3 डोस मिळून आपण 3 वॅक्सिन मिळून आपण एक वॅक्सिन देणार आहे डीपीटी डायरेक्ट. ओके, 10 वीक मध्ये ओपीव्ही सेकंड डोस ओरली आणि डीपीटी सेकंड डोस इंट्रामस्क्युलरली. ओके, 14 वीक मध्ये ओपीव्ही थर्ड डोस, त्यानंतर डीपीटी थर्ड डोस इंट्रामस्क्युलर. ओके, 9 to 12 मंथ मध्ये मिजल्स वॅक्सिन्स आणि सोबतच ॲडली हा विटॅमिन ए वॅक्सिन्स 1 लाख इंटरनॅशनल युनिट. विचारणार मी परत रिटर्न तुम्हाला. 9 मंथ मध्ये मिजल्स. ओके, मिजल्स देतो आपण सबक्युटॅनस आणि एक अजून देतो विटॅमिन ए. विटॅमिन ए वॅक्सिन्स 1 लाख इंटरनॅशनल युनिट डोस दिलेला. ओरल देतो आपण, ओरली, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण एक वेळेस दिल्यानंतर आता डिसीजेस स्टॉप होणार नाही, आपल्याला बुस्टर डोस द्यावा लागतो. जसं की आपण कोविडचा सिंगल डोस घेतला, आपण रिकवर झालो का? नाही, आपल्याला बुस्टर डोस घ्यावाच लागणार ना, सेकंड डोस थर्ड डोस. तसं ह्या डोसचं पण तसंच आहे. 16 to 12 मंथ ओपीव्ही आणि डीपीटी बुस्टर डोस. त्यानंतर टिल 5 इयर पर्यंत आपण कोणते देतो? डीटी डिप्थेरिया आणि टिटॅनस. आणि आफ्टर 10 इयर्स पर्यंत आपण देतो टिटॅनस. ओके, इंट्रामस्क्युलर. इन प्रेग्नेंट वुमन मध्ये कोणते देतो आपण? गॅस्ट्रेशनल पिरियड ॲज द प्रेग्नन्सी जर का पॉसिबल असेल ड्युरिंग. सो फर्स्ट वन आपण डोस कोणता देणार? टिटॅनस. ओके, फर्स्ट डोस देणार आपण इंट्रामस्क्युलर. ओके, 1 मंथ आफ्टर फर्स्ट डोस टीटी सेकंड डोस. म्हणजे काय? एक आता आम्हाला फर्स्ट, आता मी प्रेग्नेंट वुमन आहे, सो मी फर्स्ट डोस घेतला, मला फर्स्ट मंथ नंतर पण मला काय घ्यावं लागणार आहे? सेकंड डोस. जर का सपोज प्रेग्नन्सी 3 इयर पर्यंत ती परत प्रेग्नंट झाली, सपोज तिनं डोस दोन डोस घेतले तिनं, आता 3 इयर पर्यंत तिचा टाइम पिरियड होता. ओके, सो ती 3 इयर्स मध्ये सेकंड टाइम प्रेग्नंट झाली, सो तिला आपण डोस देणार का? नाही, डायरेक्ट बुस्टर डोस देणार. ओके, समजलं ना तिथं? समजलं? सो आपण काय करणार की विदिन 3 इयर्स मध्ये जर का सेकंड टाइम प्रेग्नन्सी असेल, सो आपण टीटी बुस्टर त्या ठिकाणी इंट्रामस्क्युलर देतो. ओके, समजलं? आता आपण एक एक करून बघू. वॅक्सिन्स. बीसीजी वॅक्सिन्स काय करणार? प्रिव्हेन्शन अगेन्स्ट द ट्युबरक्युलोसिस. बीसीजी बॅसिलस फुल फॉर्म काय? बॅसिलस. हा, सगळे बोला. बॅसिलस. त्यानंतर आहे आपण काय करतो? त्याच्या देण्याच्या अगोदर फॉर्मॉन्टेक्स टेस्ट इंट्राडर्मली करतो, ॲलर्जिकल रिॲक्शन आहे का चेक करण्यासाठी. ओके, आणि गिव्ह आफ्टर इमिडिएटली ऑफ द बर्थ. ओके, सोर्सेस काय? लाईव्ह वॅक्सिन्स आहे. लाईव्ह आहे ना, जिवंत ठेवण्यासाठी ठेवतो ना आपल्याला. लाईव्ह वॅक्सिन म्हणजे काय? लाईव्ह करण्यासाठी, सर्वाइव्ह करण्यासाठी तो डिसीज बद्दल. ओके, फॉर काय? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई बॅसिलस. ओके, म्हणून त्याला बीसीजी म्हणतो आपण. ओके, बीसीजी. त्यानंतर 2 फॉर्म ऑफ लिक्विड अँड फ्रीज ड्राईड. 2 फॉर्म असतात, एक लिक्विड टाईप मध्ये असतो बीसीजी वॅक्सिन आणि ड्राय फॉर्म मध्ये असतो. ओके, समजलं? इनिशियल डोस आपण केव्हा देतो? बर्थ किंवा टिल 1 इयर ऑफ द एज. डोस साईड कुठे देतो? आपलं इंट्राडर्मल देतो 0.1 ml, 0.05 ml. ओके, समजलं? लेफ्ट आर्म अँड द फ्री ड्राय इज मोर स्टेबल. कुठे देणार? लेफ्ट अप्पर आर्म. ओके, डायल्यूट कसं करणार आपण त्याला? नॉर्मल सलाईन. डायल्यूट कसं करणार आपण त्याला? कशात करणार डायल्यूट? नॉर्मल सलाईन, NS. ओके,
माहिती का एनएस काय काय असतं? नॉर्मल सलाईन. कंटेंट ऑफ त्यात काय असतो? हिपॅटायटिस बी. हिपॅटायटिस बी आपण बर्थच्या टाइमला देतो 24 hours ऑफ द बर्थ. 0.5 ml देतो आपण इंट्रामस्क्युलर. ओके. अँटोलॅटरल ऍस्पेक्ट ऑफ द मिड थाय. कुठं? मिड थाय. समजतं ना? मिड थाय मध्ये देतो आपण. इंट्रामस्क्युलर जर का आपल्याला द्यायची आहे बेबीमध्ये, न्यूबॉर्न मध्ये, सो आपण मिड थाय मध्ये देणार. का? कारण की या ठिकाणी स्पेस पण जास्त आहे, मसल्स पण जास्त आहे, सो चान्सेस ऑफ इंजुरी कमी आहे. या ठिकाणी दिलं तर काय होणार? स्वेलिंग होणार, खूप स्वेलिंग होणार. ओके. त्यानंतर आहे रेस्ट ऑफ डोस जे आहे 6 weeks, 10 weeks आणि 40 weeks. आपण 3 डोस देतो, 6 weeks, 10 weeks आणि 14 weeks. हे शुड बी स्टोर ॲट 2 to 8 degrees Celsius. 2 to 8 degrees Celsius मध्ये आपण त्याला स्टोर करतो. 1 ml in adults and 0.5 ml in children, increasing 10 years for give IM. मिजल्स रुबेला MR 9 month आपण देतो फॉर द मिजल्स रुबेला प्रोटेक्शनसाठी. ओके. त्यानंतर सोर्सेस काय त्या वॅक्सिनचे? कोल्ड ड्राय स्टोअर करून ठेवतो आपण फ्रोझन कंडिशन मध्ये. ओके. डोसेस काय देतो आपण? 0.5 ml सबक्युटॅनियस इंजेक्शन. सबक्युटॅनियस म्हणजे काय? आपण या ठिकाणी देणार आर्म मध्ये. सबक्युटॅनियस म्हणजे काय? कोणत्या साईडला? सबक्युटॅनियस लेअर कुठे राहते आपली? ओके. स्किन झालं ना तुमचं शिकवून? स्किन. मग ठीक आहे. जॅपनीज इन्सेफलायटिस. पर्पजेस ऑफ जॅपनीज इन्सेफलायटिस. वॅक्सिन इज गिवन फॉर द अगेन्स्ट ऑफ जॅपनीज इन्सेफलायटिस इन्फेक्शन. ओके. जॅपनीज इन्सेफलायटिसचा इन्फेक्शन स्प्रेड होण्यासाठी आपण काय करतो? जॅपनीज इन्सेफलायटिस ही वॅक्सिन घेतो. सोर्सेस टाइप काय आहे? देअर आर जॅपनीज इन्सेफलायटिस वॅक्सिन्स आर अवेलेबल इन इंडिया. सेल कल्चर बेस्ड लाइव अटेन्युएटेड वॅक्सिन्स. ओके. लाईव्ह वॅक्सिन्स आहे ना, तुम्हाला बोललो ना का लाईव्ह वॅक्सिन कोणत्या कोणत्या आहेत? मिजल्स, BCG बोललो ना. किल वॅक्सिन कोणते कोणते आहेत? रुबेला. अजून ठीक आहे, आपण बघू पुढे. त्यामध्ये कोणते अजून काय करणार आपण? अंडर द UIP. ओके. अंडर द UIP मध्ये हा स्टार्ट झाला होता. Adult for Japanese encephalitis vaccine is given in the endemic district. एंडेमिक म्हणजे काय? ज्या सराउंडिंग एरियामध्ये जर का प्रेझेंट असेल जॅपनीज इन्सेफलायटिस व्हायरस, सो आपण त्या ठिकाणीच हे देऊ शकतो. मेथड्स विल बी लाईव्ह अटेन्युएंट वॅक्सिन इज द गिवन फॉर सबक्युटॅनियसली. ओके. फॉर 2 doses. फर्स्ट डोस आपण कसं देतो? 9 to 12 month जॅपनीज इन्सेफलायटिसचा किंवा लाईव्ह अटेन्युएंट वॅक्सिनचा. लाईव्ह वॅक्सिन जे असतात ना त्यांचा. सो ऑफ एज सेकंड डोस विल बी गिव्ह 16 to 24 month ऑफ एज. अँड किल वॅक्सिन इज गिव्हन फॉर इंट्रामस्क्युलर. किल वॅक्सिन जी असते ती IM देतो आपण. लाईव्ह वॅक्सिन जी असते आपण ती सबक्यूट देतो. ॲडवर्स इफेक्ट अँड फॉलोइंग इम्युनायझेशन. वॅक्सिन रिॲक्शन. ओके. वॅक्सिन रिॲक्शन काय होऊ शकते? वॅक्सिन रिॲक्शन काय होऊ शकतात इम्युनायझेशन मध्ये? अजून टेम्परेचर कमी असलं तर काय होणार? वॅक्सिन डिस्ट्रॅक्ट होणार, डिफॉल्ट होणार. ओके. त्यानंतर अजून प्रत्येकावर इंडिव्हिज्युअली एफेक्ट करते ना. आता सपोज तुम्ही एक वॅक्सिन घेतात, तुमच्या कोणाला फीवर येणार किंवा कोणाला हेडॅक होणार होत आहे ना. प्रत्येकाचे सिम्पटम डिफरंट आहे. सो वॅक्सिन रिॲक्शन ते सेम आहे. इंडिव्हिज्युअली डिफरन्शिएशन करतं की कोणाला कसं रिॲक्शन झालेलं आहे. इम्युनायझेशन रिलेटेड टू रिॲक्शन्स. सपोज तुम्ही वॅक्सिन घेतली पण तुम्ही याला माहितीच नाही वॅक्सिन कोणती घेतली, सो तुम्ही सेकंड टाइम गेले, तुम्हाला तुमचं ना प्रॉपरली डॉक्युमेंटेशन झालंय ना काही, सो तुम्ही ती वॅक्सिन परत घेतली, तुमच्यामध्ये काय होणार? रिॲक्शन फॉर्मेशन होणार. समजलं ना मी काय बोललो? म्हणून काय करतात? चिल्ड्रन्स मध्ये एक त्यांचं कार्ड असतं, कोणती कोणती वॅक्सिन घेतली, रजिस्टर करतात ते वॅक्सिनेशनचं. सेंटरला कधी गेले ना त्या ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटरचं कार्ड असतो. कोणाच्या घरामध्ये आहे बाळ छोटा, बघितलंय त्यांचं वॅक्सिनेशनचं कार्ड असतं. ओके. ते
It occurs due to errors of vaccines preparations, handling, storage or the administration. It can be occurs in cluster of event. म्हणजे काय, स्टोरेज आपण त्या ठिकाणी करतो ते, हँडलिंग आपण आता मला घेऊन जायचं कोणते तिकडे त्या गावात, सो हँडलिंग कशी करणार मी, ओके. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन कशी देणार, ओके, ते इम्पॉर्टंट आहे. एरर त्यामध्ये जास्त येतात, ओके. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रोग्रामॅटिक एरर. दे आर लार्जली प्रिव्हेंटेबल, ओके. प्रोग्रामॅटिक एरर म्हणजे कोणते, आता यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. इम्युनायझेशन एरर कोणते कोणते मध्ये का, नॉन स्टेरल इंजेक्शन्स म्हणजे की त्यामध्ये आपण डायल्युटेड नसतात ते. आपलं कोणते कोणते वॅक्सिन असतात ना आपल्याला डायल्यूट करून डायरेक्ट द्यायचे आहेत. सो आता हे नॉन स्टेरल असतात ना पॅक. आता कोणते कोणते नॉन स्टेरल म्हणजे कसे, ते स्टेराईल नसतात. आता एक वॅक्सिन आहे की ती पॅक होऊन येते, कवरिंग असते त्याला सगळी, 4 साईडला कवरिंग असते, ओके. आता ही नॉन पॅक वॅक्सिन आहे, सो आपण डायल्यूट करून देणार. त्यामध्ये काय होणार, एरर जास्त होतात ना. 0.1 जर का ml आपल्याला द्यायची वॅक्सिन, सो ती कॅल्क्युलेट करायला किती वेळ लागणार, आपल्याला घ्यायलाच किती वेळ लागणार. थोडासा एक्स्ट्रा आला तर आपण काय करणार, परत पुश करणार, परत घेणार, ओके. टाइम जास्त लागणार ना, सेम. त्यानंतर आहे रिकॉन्स्टिट्यूशन एरर, ओके. ओके, आता यामुळे काय होणार माहिती आहे का, नॉन स्टेराईल इंजेक्शनमुळे काय होणार की लोकल इंजेक्शन असं, ओके, जसं की ॲब्सेस, स्वेलिंग, सेल्युलायटिस म्हणजे काय, इन्फ्लेशन्स ऑफ सेल्स, ओके. सेप्सिस म्हणजे काय, पस फॉर्मेशन त्या ठिकाणी होऊ शकतं, ओके. इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणजे काय, शॉक सिंड्रोम, अचानक टॉक्झिसिटी झाली, त्या डोसचा ओव्हरडोस झाला, ओके. त्यानंतर ब्लड बॉर्न ट्रान्समिशन डिसीज जसं की हिपॅटायटिस असेल, ओके, किंवा समटाइम्स डेथ सुद्धा असू शकते, ओके. रिकॉन्स्टिट्यूशन एरर म्हणजे काय, इनॲडिक्वेट शेकिंग ऑफ वॅक्सिन. कोणत्या कोणत्या वॅक्सिन शेक करतो ना आपण, सो त्या ठिकाणी बबल फॉर्म होतं ना, बबल आतमध्ये. त्यानंतर आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द विथ इनकरेक्ट डायल्युटेड. आता मला NS1 डायल्यूट करायचं आहे, मी घेतलं दुसरंच कोणतं तरी नॉर्मल स्टेराईल वॉटर घेतलं मी, सो स्टेराईल वॉटर टाकलं, त्यात काही इफेक्टिव्ह नाही ते, ओके. तो ड्रग सबस्टिट्यूट फॉर द वॅक्सिन ऑर द डायल्युटेड. डायल्युटेशन रेट कसा आहे त्याचा, आता तुम्हाला सांगितलं की नॉर्मल सलाईन 5 ml मध्ये आपल्याला डायल्यूट करायची वॅक्सिन BCG, ओके. तुम्ही 10 ml ऑफ NS सलाईन घेतली, डायल्युटेशन रेट किती झाला, जास्त झाला ना, तसं. त्यानंतर रियूज ऑफ और रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ वॅक्सिन ऑफ सबसिक्वेंट सेशन्स. समटाइम्स काय करत होते, रियूज करायचे आपल्याला ती वॅक्सिन, किंवा सिरिंज एकच आहे, वॅक्सिनेशन सगळ्यांना द्यायचं आहे, मग त्यामुळे काय होणार, खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात ना. काही काही ठिकाणी असं आहे की वॅक्सिनेशनला आपण गेलो ना, त्या ठिकाणी प्रॉपर डोसचं मॅनेजमेंट नसणार, वॅक्सिन एक्सपायर झालेले असणार, किंवा डिफरंट टाईप ऑफ टेम्परेचर म्हणून ते डिफॉल्ट झालेले असणार, तर त्या वॅक्सिन आपण देतो, मजबुरी राहते त्यांची. पण त्यामुळे काय होणार, हे सिम्पटम्स, लोकल ॲब्सेस, वॅक्सिन इन्फेक्शन, इफेक्ट ऑन ड्रग्स, ओके. त्यानंतर टॉक्सिक शॉक सिंड्रोम, ओके, डेट होऊ शकते. लोकल रिॲक्शन काय होणार, ॲब्सेस ऑफ लोकल रिॲक्शन, और काय, स्कायटेरिया नर्व डॅमेज होऊ शकते चिल्ड्रन्समध्ये. टॉक्सिसिटी झाली एखाद्या ड्रगची, किंवा इनॲडिक्वेट सबस्टन्समध्ये आपण जर का दिलं तर ते. डिप्थेरिया, टिटॅनस, ओके. इंजेक्शन्स और इनकरेक्ट साईट. आता समटाइम्स इंजेक्शन साईट किंवा इनकरेक्ट साईटचे सबक्यूट इंजेक्शन आहे, तुम्ही IM देताय डायरेक्ट, पॉसिबल नाही ना, किंवा IM इंजेक्शन तुम्ही सबक्यूट देतात, इंट्राडर्मल देताय, ओके. मग त्यामुळे काय होणार, लोकल रिॲक्शन होणार, फॉर्मेशन होणार, त्या ठिकाणी ॲब्सेस फॉर्मेशन होणार. ओके, समजलं या ठिकाणी. कॉन्ट्राइंडिकेशन इग्नोरन्स कोणते कोणते आहेत, वॅक्सिनेशन स्टॉप इग्नोरिंग और नॉट बिकमिंग अ फॅमिलियर विथ द कॉन्ट्राइंडिकेशन फॉर द वॅक्सिन. Ineffective vaccines is not for strictly an adverse event, it is a vaccine's failure. Sources of vaccine safety, basic WHO immunization or MOHFW, Government of India, okay. आता यामध्ये काय आहे, कॉन्ट्राइंडिकेशन इग्नोरन्स म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे कॉन्ट्राइंडिकेशन काय आहे त्या सिम्पटमचे, ओके. आता वॅक्सिनचे कॉन्ट्राइंडिकेशन असतात, वॅक्सिनच्या बॅक साईडला असणार आहेत कलर कोडिंग. बघितली कधी कलर कोडिंग असते, जर का तो कलर जर का डार्क झाला तर आपण वॅक्सिन यूज करत नाही. असतं ना, का असतं, तो टेम्परेचर कॅरियर असतो, तो टेम्परेचर सेन्सिटिव्ह असणार. आता समजा तुम्ही जर का वॅक्सिन बाहेर काढली, त्याच्यावरती तो डार्क फॉर्म मध्ये असणार, मग तो लाईट होणार, लाईट एकदम फिकट होणार, मग आपण यूज करणार कधी.
जर का त्याचा कलर ॲक्युरेट असला तरच आपण यूज करू शकतो. का? कारण की ते हीट सेन्सिटिव्ह असतात, म्हणून आपल्याला ती कॉन्ट्रा इंडिकेशन प्रॉपरली माहिती पाहिजे. आता इम्युनायझेशन अँझायटी रिलेटेड टू रिॲक्शन. फेंटिंग. फेंटिंग मध्ये काय? फेंटिंग नाही माहिती. वॉमिटिंग. कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन. 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 सीजर्स. सीजर्स मध्ये तुम्हाला सीजर्स. सीजर. सीजर यार, सीजर. ओके. त्यानंतर हायपर व्हेंटिलेशन्स. हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय? व्हेंटिलेशन म्हणजे काय? थंडी वाजणे वगैरे असतात ना, पूर्ण हवा वगैरे, हवा लागल्यामुळे काय होऊ शकतं, जास्त हवा घटणार त्याला त्या ठिकाणी. हायपर व्हेंटिलेशन माहित नाही तुम्हाला? व्हेंटिलेशन पण माहित नाही. को इन्सिडेंटल इव्हेंट म्हणजे काय? इन्सिडेंटल इव्हेंट, को इन्सिडेंट झाला. सपोज मला बीसीजी द्यायची ते मी ओपीयू दिला. ओके. कोल्ड चेन मध्ये तुम्हाला आता ह्या ठिकाणी तुम्हाला समजणार कोल्ड चेन म्हणजे काय. कोल्ड चेन काय करतो आपण? ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला हेल्पफुल होते, फॉर द टेम्परेचर मेंटेनिंग साठी आपल्याला हेल्प होते. ओके. व्हॅक्सिनेशनची साईडसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके. आपण रिझर्वायर करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन करू शकतो फॉर द कंझ्युमर पर्यंत. आता मी व्हॅक्सिन बनवली माझ्या कंपनीमध्ये आणि मी ती ट्रान्सफर करणार कंझ्युमर पर्यंत. सो त्या ठिकाणी टाइम ड्युरेशन किती असणार? त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग असणार बघा, मॅन्युफॅक्चर. मग तो ट्रान्सपोर्ट करणार फॉर द मेडिकल स्टोअर. ओके. और फॅसिलिटीमध्ये. मग तिथून तो ट्रान्सफर होणार रिजनल हॉस्पिटलमध्ये. ओके. आता रिजनल हॉस्पिटलमधून तो ट्रान्सफर होणार फॉर द हेल्थ सेंटरमुळे, हेल्थ सेंटरमध्ये. हेल्थ सेंटरमधून तो म्हणजे ट्रान्सफर होणार कुठे? व्हॅक्सिनेशन कॅम्पमध्ये. ओके. समजलं? त्यामध्ये आपण बघणार कोणते कोणते कोल्ड चेन आहेत बघा. या ठिकाणी कोल्ड चेनचे आपण या ठिकाणी रेट बघणार बघा. असं 1 मीटर असतो त्या ठिकाणी. आता जर का पूर्ण कंपनी म्हणून मला येतो वॅक्सिन, त्यामध्ये तर टेम्परेचर कमी जास्त होणारच आहे ना. ओके. सो त्या ठिकाणी चेक करणार देण्याच्या अगोदर. आता इक्विपमेंट कोणते कोणते? आईस पॅक, आईस कॅरियर, हे बघितले तुम्ही कधी? घाबरायचे पण तुम्ही हे बघितलं नंतर लहान असताना. ओके. वॅक्सिन कॅरियर असतात, आईस कॅरियर म्हणजे की कसं वॅक्सिनचा टेम्परेचर स्टोअर करतात त्या ठिकाणी, प्रॉपर मेंटेन ठेवतात. वॉल्क इन फ्रीजर. फ्रीजर असतो, फ्रीजर. आता माझ्याकडे पीएससी सेंटर आहे. ओके. मग मी पीएससी सेंटर मध्ये काय करणार? आता माझ्याकडं पीएससी सेंटर आहे, सोबत माझ्याकडं मला वॅक्सिन कॅरी करून ठेवायचे आहेत, माझ्याकडे स्टोअर करून ठेवायचे आहेत. मग मी काय करणार? फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार 4 डिग्री to 8 डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि तिथून मी सब सेंटरला पाठवणार. आता मी CHO ऑफिसर आहे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. मग मी काय करणार? मला प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणून वॅक्सिनेशन येणार, हेल्थ सेंटरवरून मला वॅक्सिन येणार. मग मी त्या ठिकाणी कॅम्प करणार. ओके. समजलं? डीप फ्रीजर. डीप फ्रीजर कुठे असतो? कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये. त्या ठिकाणी काय करतो आपण? लार्ज अमाऊंट ऑफ वॅक्सिन्स स्टोअर करून ठेवतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. डीप फ्रीजर कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये असतो. हा -, डिग्री सेल्सिअस मध्ये आपण टेम्परेचर ठेवतो. ओके. आईस लाईन रेफ्रिजरेटर कधी बघितले का? हे आईस्क्रीम पण खातात ना तुम्ही, यामध्ये आईस्क्रीमच्या दुकानात बघितलेले वाटतं. ओके. जे काय असतात आईस लाईन रेफ्रिजरेटर म्हणजे काय? टेम्परेचर मेंटेन करून ठेवण्यासाठी. ओके. सब सेंटरला हा जास्त यूज होतो याचा, इन रुरल एरियामध्ये. रोल ऑफ कम्युनिटी नर्स इन इम्युनायझेशन मध्ये कोणते कोणते आहेत? reducing the AEFI. Okay. Follow cold chain. Okay. Protecting against the hypersensitivity. Counseling.
स्टरलायझेशन अँड द अप्रोप्रिएटनेस ऑफ द सिरिंज अँड निडल्स. ओके, रेड्युसिंग द AEFI काय माहिती तुम्हाला? AEFI स्टरलायझेशन अँड द अप्रोप्रिएटनेस ऑफ द सिरिंज अँड निडल्स. स्टरलायझेशन म्हणजे काय की आता तुम्ही वॅक्सिनेशन घेता सो तुम्ही प्रॉपरली वेअर ऑफ ग्लोव्स, मास्क तुम्ही प्रॉपरली करा. का? कारण की स्टरलायझेशन मेथड ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते, कारण की चान्सेस असतात इन्फेक्शन होण्याची. ओके, फॉलो कोल्ड चेन म्हणजे काय करायचं आपल्याला? कोल्ड चेन जी आहे ती फॉलो करायची आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट द हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन्स. हायपरसेन्सिटिव्हिटी काय? ॲलर्जिक रिएक्शन पासून आपल्याला त्याला प्रिव्हेंट करायचे. काउन्सिलिंग ऑफ मदर आणि फादर. ओके, का? कारण की प्रॉपरली इम्युनायझेशन शेड्यूल फॉलो करण्यासाठी. समटाइम जर का एखाद्या चाइल्डना किंवा एखाद्या पॅरेंट्सना मिस केला इम्युनायझेशन बेबीचं, सो चान्सेस काय होण्याचे? ओके, रोल ऑफ नर्स काय? स्टरलायझेशन ठेवायचं आहे आपल्याला प्रॉपरली. ओके, AEFI म्हणजे काय? त्यामध्ये AEFI काय माहिती तुम्हाला? सर्च नाही केला तुम्ही आतापर्यंत, कारण ऍडवर्स इफेक्ट ऑफ फॉलोइंग इम्युनायझेशन म्हणजे AEFI. ऍडवर्स इफेक्ट म्हणजे कोणते आहे की इम्युनायझेशन मुळे काय इफेक्ट होऊ शकतात ना, इफेक्ट समटाइम्स इफेक्ट होऊ शकतात. आता इम्युनायझेशन हे प्रॉपरली नाही आहेत किंवा ती एक्सपायर झाली, तिच्यामुळे इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं, किंवा आपण एकच निडल यूज करतो सगळ्यांमध्ये. ओके, ते ऍडवर्स इफेक्ट होणारच ना फिक्स. ओके, तसं या ठिकाणी तुम्हाला कळालं आपलं रोल ऑफ नर्स काय. ओके, या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे. इम्युनायझेशन आपण काय बघितलं अगोदर? इम्युनायझेशन म्हणजे काय? ओके, वॅक्सिन्स इम्पॉर्टंट आपल्या सगळ्या वॅक्सिन्स आहे ओव्हरऑल. ओके, वॅक्सिन्स कसं फॉलो करतो आपण, किती टेम्परेचर मध्ये ठेवतो. त्यानंतर आपण बघितली कोल्ड चेन कशी राहते. ओके, का करतो आपण कोल्ड चेन? ट्रान्सपोर्टेशनसाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि वॅक्सिन जास्त टाइम पर्यंत स्टोर राहण्यासाठी. ओके, समजलं? ठीक आहे, थँक्यू सो मच.